Hi friends, this is my fourth video of elements of group first and group second. In previous video, we studied about biological importance of sodium and potassium, general properties of alkaline earth metal. Now we will study next point, that is the physical properties of alkaline earth metal. The physical properties of alkaline earth metals. First property, the alkaline earth metal in a general are silvery white, lustrous and relatively soft but harder than alkali metals. तर हे अल्कलाइन अर्थ मेटल जे असतील ते सिल्वरी व्हाईट असतात, लस्टरियस असतात, रिलेटिवली सॉफ्ट असतात. रिलेटिवली सॉफ्ट असतात परंतु अल्कली मेटलपेक्षा हार्ड असतात. Beryllium and magnesium appear to be somewhat grayish. बेरिलियम आणि मॅग्नेशियम जे असतात ते थोड्याफार प्रमाणात ग्रेइश असतात. The melting point and boiling points of these metals are higher than corresponding alkali metals due to smaller size. आणि त्यात जर विचार केला, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट या जे मेटलचे असतील ते थोडेसे जास्त असतात. तर कशापेक्षा जास्त असतात? अल्कली मेटलपेक्षा जास्त असतात. का जास्त असतात? कारण त्यांची स्मॉल साईजमुळे. नाव केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. तर त्या अल्कलाइन अर्थ मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज. The alkaline earth metals are less reactive than the alkali metals. अल्कली मेटलपेक्षा अल्कलाइन अर्थ मेटल जे असतात ते कमी प्रमाणात रिॲक्टिव्ह असतात, पटकन रिॲक्शन देत नाही. The reactivity of these elements increases on the going down the group. आणि ह्या एलिमेंटची जी रिॲक्टिव्हिटी आहे, जसं जसं ग्रुप खाली जाऊ, गोईंग डाऊन द ग्रुप जाऊ, तसं तसं रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रेडियम. तर जसं जसं आपण खाली जाऊ तर इन्क्रीज इन रिॲक्टिव्हिटी. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इज, तर ऑर्डर दाखवलेली तुमच्या स्क्रीनवर. बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरिलियम. तर अशा पद्धतीने ही रिॲक्टिव्हिटी आहे. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन. हॅलोजन बरोबर यांची रिॲक्टिव्हिटी कशी? कोणाची? ग्रुप सेकंडची. The alkaline earth metals combine with halogen at elevated temperature forming their halides. जेव्हा हे अल्कलाइन अर्थ मेटल हॅलोजन बरोबर रिॲक्टिव्ह होतील तर त्या पद्धतीचा हलाइड तयार होत असतो. एम स्टँड्स फॉर अल्कलाइन अर्थ मेटल्स, एक्स स्टँड्स फॉर दॅट्स आर हॅलोजन्स. मग अशा पद्धतीची ही रिॲक्शन होती. जर सपोज एमच्या ठिकाणी कोणताही अल्कलाइन अर्थ मेटल घेतला आणि एकच्या ठिकाणी कोणताही हॅलोजन घेतला तर आपल्याला अशा पद्धतीचा प्रॉडक्ट मिळत असतो. एम प्लस X2 इज गिव्ज राईज टू MX2. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ॲसिड. तर ह्या अल्कलाइन अर्थ मेटलची ॲसिड बरोबर रिॲक्शन कशी असते ती आपण बघणार आहोत. द अल्कलाइन अर्थ मेटल्स रेडिली रिॲक्ट्स विथ ॲसिड्स लिबरेटिंग डायहायड्रोजन. तर अशा पद्धतीची ज्यांची रिॲक्शन होती, एम स्टँड्स फॉर दॅट इज अल्कलाइन अर्थ मेटल. ॲसिड टाकला, कोणता घेतला आपण इथं? HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला. तर अशा पद्धतीची रिॲक्शन होत असते. आपल्याला प्रॉडक्ट जो मिळत असणार तो एम म्हणजे जो मेटल असेल Cl2 आपला क्लोरीन, डायक्लोरीन, आणि हायड्रोजन काय होतो? डायहायड्रोजन लिबरेट होत असतो. सम इम्पॉर्टंट मिनरल्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. तर काही ह्या अल्कलाइन अर्थ मेटलचे जे मिनरल असतील ते आपण बघणार आहोत. कॅल्शियम मिनरल्स, लाइमस्टोन CaCO3, जिप्सम CaSO4 2H2O, अनहायड्राइड CaSO4. तर अशा पद्धतीचे हे मिनरल्स. युजेस ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. तर ह्या अल्कलाइन अर्थ मेटलची युजेस काय ते आपण बघणार आहोत. युजेस ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. बेरिलियम इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अलॉयज.
अलॉयच्या मॅन्युफॅक्चरमध्ये बेरिलियमचा यूज केला जातो, जे आपले जे अलॉयज आहेत त्यांच्यामध्ये. कॉपर बेरिलियम इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अलॉयज आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ हाय स्ट्रेंथ स्प्रिंग. ज्या स्प्रिंग आपण ज्या हाय स्ट्रेंथच्या स्प्रिंग असतील तिथं हा कॉपर बेरिलियमच्या मॅन्युफॅक्चरमध्ये बेरिलियमचा यूज केला जातो. स्क्रीनवर दाखवलेले आहेत बघा. मेटॅलिक बेरिलियम इज यूज फॉर मेकिंग विंडोज ऑफ एक्स-रे ट्यूब. बघा स्क्रीनवर दाखवलेलं आहे. मॅग्नेशियम फॉर्म्स अलॉयज विथ ॲल्युमिनियम, झिंक, मॅग्नेज अँड टीन. तर अशा पद्धतीचे यूज आहेत. त्याच्या पुढचाच यूज बघा. मॅग्नेशियम ॲल्युमिनियम अलॉयज बिंग लाईट इन मास आर यूज इन एअरक्राफ्ट कन्स्ट्रक्शन. तर एअरक्राफ्टच्या कन्स्ट्रक्शनमध्ये याचा यूज केला जातो मॅग्नेशियम ॲल्युमिनियमचा. बघा स्क्रीनवर सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅग्नेशियम इज यूज इन द फ्लश पावडर अँड बल्ब्स, इन्सेंडरी बॉम्ब्स अँड सिग्नल्स. तर अशा पद्धतीचं मॅग्नेशियमचं पावडर अँड रिबनचा यूज केला जातो. फ्लश पावडर अँड बल्ब्समध्ये यूज केला जातो. बघा स्क्रीनवर दाखवलेलं आहे. A suspension of magnesium hydroxide in water is used in antacid in medicine. मेडिसिनमध्ये याचा अँटीॲसिड म्हणून यूज केलेला आहे. तर तुम्ही मेडिकलवर गेल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील. मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम कार्बोनेट इज ॲन इन्ग्रेडियंट ऑफ टूथपेस्ट. टूथपेस्टमध्ये सुद्धा मॅग्नेशियम कार्बोनेटचा यूज केलेला आहे. कॅल्शियमचे यूजेस बघूया. कॅल्शियम फॉस्फेट इज कन्स्टिट्युएंट ऑफ बोन्स अँड टीथ. आपल्याला नेहमी माहिती आहे कॅल्शियम हे आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप इसेन्शियल आहे. रेडियम साल्ट्स आर यूज इन रेडिओथेरपी. त्याच पद्धतीने रेडियम साल्टसुद्धा रेडिओथेरपीमध्येचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. त्याच पद्धतीने ह्या रेडियमचा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वापर केला जातो, यूज केला जातो. थँक्यू. नेक्स्ट पॉईंट, ॲनोमलियस बिहेवियर ऑफ बेरिलियम. तर ग्रुप सेकंडमध्ये हा बेरिलियम जे आहे त्याचं थोडंसं ॲनोमलियस बिहेवियर आहे इतर एलिमेंटपेक्षा. बेरिलियम द फर्स्ट मेंबर ऑफ ग्रुप सेकंड मेटल शोज ॲनोमलियस बिहेवियर ॲज कम्पेअर्ड टू मॅग्नेशियम अँड रेस्ट ऑफ द मेंबर. ग्रुप सेकंडमधला जो हा बेरिलियम आहे तर इतर एलिमेंटपेक्षा बेरिलियम हा काही थोड्याशा वेगळ्या प्रॉपर्टीज शो करत असतो. बेरिलियम हॅज एक्सेप्शनली स्मॉल ॲटॉमिक अँड आयोनिक साईज अँड दस डज नॉट कम्पेअर वेल विथ अदर मेंबर ऑफ ग्रुप. कारण त्याची जी ॲटॉमिक आणि आयोनिक साईज आहे ही इतर एलिमेंटपेक्षा म्हणजे ग्रुप सेकंडमधल्या इतर एलिमेंटपेक्षा कमी असल्यामुळे तो बऱ्याचशा प्रॉपर्टी ह्या वेगळ्या दाखवत असतो. तर मग ह्याच बेरिलियमची ॲल्युमिनियम बरोबर डायगोनल रिलेशनशिप आहे. मग कशा पद्धतीचे ॲल्युमिनियम आणि बेरिलियममध्ये डायगोनलशिपच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज ते बघूया. बोथ द क्लोराइड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट अँड आर अ स्ट्रॉंग लेविस ॲसिड. दे आर यूज ॲज अ फ्रिडलक्राफ्ट कॅटॅलिस्ट. तर हे दोघं जे असतील ते बोथ द क्लोराइड्स आर सोल्युबल इन अ ऑर्गॅनिक सॉल्वंट. बेरिलियम आणि ॲल्युमिनियम हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहेत. अँड स्ट्रॉंग लेविस ॲसिड आणि ते स्ट्रॉंग लेविस ॲसिड आहे आणि ते फ्रिडलक्राफ्ट कॅटॅलिस्टमध्ये यूज केले जातात. बेरिलियम अँड ॲल्युमिनियम आयन्स हॅव अ स्ट्रॉंग टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. आणि बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची हे जे आयन्स असतील त्यांची स्ट्रॉंग टेंडन्सी आहे ते कॉम्प्लेक्सेस बनवण्यासाठी त्या पद्धतीने Be(F4)2- आणि Al(F6)3-. ऑन हायड्रोलिसिस ऑफ Be2C and Al4C3 गिव्ज मिथेन. आणि यांची जर हायड्रोलिसिस केलं Be2C आणि Al4C3 तर हे मिथेन देत असतात. सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचे काही महत्त्वाचे कंपाऊंड आपण बघूया.
Important compounds of calciums are calcium oxide, calcium hydroxide, calcium sulfate, calcium carbonate and cement. तर हे सर्व महत्त्वाचे असे कॅल्शियमचे कंपाऊंड आहेत. दीज आर इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट कंपाऊंड. आणि इंडस्ट्रियल हे सर्वात महत्त्वाचे कंपाऊंड आहे ना. आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये किती मोठ्या प्रमाणात लागत असतं. आता त्याची युजेस बघूया. It is an important primary material for the manufacture cement and is the cheapest form alkali. तर बघा स्क्रीनवर. It is used in the manufacture of sodium carbonate from caustic soda. तर सोडियम कार्बोनेट फॉर्म करण्यासाठी कॉस्टिक सोड्यापासून सोडियम कार्बोनेट फॉर्म केला जातो. It is employed in the purification of sugar and in the manufacture of dyestuff. Calcium carbonate. त्याचा molecular formula CaCO3. Calcium carbonate occurs in nature in several forms like limestone, chalk, marble, etc. It can be prepared by passing carbon dioxide through slacked lime or by the addition of sodium carbonate to calcium chloride. तर अशा पद्धतीची ही रिॲक्शन बघा. कॅल्शियम कार्बोनेट जे मॅन्युफॅक्चर केलं जातं ते अशा पद्धतीने केलं जातं. CaOH2 प्लस कार्बन डायऑक्साईड आणि मग तिथून मिळत असतो कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर बाय प्रॉडक्ट असतो. त्याच पद्धतीने हे कॅल्शियम डायक्लोराइड CaCl2 प्लस Na2CO3 इज गिव्ज राईज टू CaCO3 प्लस 2 NaCl. तर अशा पद्धतीने सुद्धा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. कशाचं? कॅल्शियम कार्बोनेटचं. कॅल्शियम कार्बोनेट इज अ व्हाईट फ्लफी पावडर. इट इज ऑलमोस्ट इनसोल्युबल इन वॉटर. वेन हिटेड टू 1200 केल्विन इट डिकम्पोजेस टू इव्हॉल्व कार्बन डायऑक्साईड. तर कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते व्हाईट फ्लफी पावडरमध्ये फॉर्ममध्ये असतं. इट इज इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये ते डिझॉल्व होत नाही. वेन हिटेड टू 1200 केल्विन इट डिकम्पोजेस टू इव्हॉल्व कार्बन डायऑक्साईड. तर ही रिॲक्शन बघा कॅल्शियम कार्बोनेटची. जर ते आपण हीट केलं कॅल्शियम कार्बोनेट तर आपल्याला CaO प्लस कार्बन डायऑक्साईड बाय प्रॉडक्ट म्हणून मिळत असतो. इट रिॲक्ट्स विथ डायल्यूट ॲसिड टू लिबरेट कार्बन डायऑक्साईड. तर ही रिॲक्शन बघा कॅल्शियम कार्बोनेट घेतलं त्याच्यात जर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं 2HCl इट गिव्ज CaCl2 प्लस H2O प्लस CO2. त्याच पद्धतीने जर याच्या हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या ठिकाणी जर आपण H2SO4 टाकलं मीन्स सल्फ्युरिक ॲसिड टाकलं तर अशा पद्धतीची रिॲक्शन जवळजवळ सेम रिॲक्शन होत असते. Uses. It is used as a building material in the form of marble and in the manufacture of quicklime. Calcium carbonate along with the magnesium carbonate is used as a flux in the extraction of metals such as ions. Specially precipitation CaCO3 is extensively used in the manufacture of high quality paper. Biological importance of magnesium and calcium. मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे बायोलॉजिकल इम्पॉर्टंट बघूया. The main pigment of the absorption of light in plants is chlorophyll which contain magnesium. जे प्लांटमध्ये क्लोरोफिल असतं त्याच्यात काय कंटेन करत असतं ते क्लोरोफिल मॅग्नेशियम कंटेन करत असतं. म्हणून मॅग्नेशियम महत्त्वाचा इम्पॉर्टन्स आहे बायोलॉजिकल फील्डमध्ये. About 99% of body calcium is present in bones and teeth. आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना माहिती आहे बोन आणि टीथमध्ये कॅल्शियम खूप आणि खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. थँक्यू. इन दिस वे वी फिनिश द इम्पॉर्टंट चॅप्टर एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट and group second. If you have any problem, please comments. Thank you, and as well as please subscribe my channel and like. Thank you.